सुवर्णा जोशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। गोरखपूरचे खासदार आक्रमक हिंदू चेहरा असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या गादीवर स्वार होत आहेत। या भूमिकेमुळे कडवट हिंदुत्वाचा संदेश लोकांमध्ये जाईल यात शंका नाही। मात्र त्याच वेळी निवडणुकीदरम्यान भाजपने घेतलेली विकासाची सर्वसमावेशक भूमिका जनतेला भावली। तब्बल 39.8% मतं भाजपला मिळाली। गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपची मतं 25% वाढली। मुस्लिमांनी मतदान केलं नाही तर विजय मिळवता येत नाही हे मायावती मुलायम यांचं जुनं समीकरणच यावेळी भाजपनं मोडून काढलं। एकही मुस्लिम उमेदवार न देता 312 जागांवर आक्रमकपणे विजय भाजपनं मिळवला। उत्तर प्रदेशामध्ये मोदी मुस्लिम इक्वेशन नेमकं कोणत्या वळणावर आहे हे सांगणारा आमचा विशेष कार्यक्रम मोदींचं मुस्लिम उत्तरायण। एकही मुस्लिम उमेदवार न देता भाजपनं 312 जागांवर दणदणीत यश मिळवलं। मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपला चांगली मतं मिळाली। जुन्या मुस्लिम वोट बँकेचा कोणताही दबाव न जुमानता मतपेटीची नवी समीकरणं या निवडणुकीनं सिद्ध केली। मुस्लिम मतांशिवाय जिंकता येत नाही हा समजच भाजपनं मोडून काढला। कमल खिलेगा जोरों से, यूपी बच गया जोरों से। उत्तर प्रदेशामध्ये भाजपनं 14 वर्षांचा वनवास संपवत मोदींच्या नावानं सत्ता खेचून आणली। लोकसभा निवडणुकीत भाजपला 72 जागा मिळाल्या। विजयाची हीच री पुढे ओढत भाजपनं विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। उत्तर प्रदेशात भाजपनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दिलेला नव्हता, त्यामुळे भाजपचा विजय हा मोदींचाच विजय मानला जातोय। पूर्वी मायावतींनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी केला होता। त्याचा बारकाईने अभ्यास करत अमित शहा यांनी केलेली व्यूहरचना उत्तर प्रदेशात भाजपला यशाच्या दिशेने घेऊन गेली। योग्य उमेदवारांना तिकिटाचं वाटप, मतदारसंघातील जातीय समीकरणांचा बारकाईने अभ्यास, प्रचाराचं प्रभावी तंत्र यामुळे भाजपला घवघवीत यश मिळालं। या विजयानं अमित शहा यांचं अध्यक्षपदाचं स्थान आणि मोदींच्या मनातली जागा अधिक बळकट झाली असं म्हणायला हरकत नाही। उत्तर प्रदेशात केशव प्रसाद मौर्य हे प्रदेशाध्यक्ष आहेत। ते बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत। भाजपनं यादवेतर ओबीसींना 150 तिकीट दिली होती। अपना दल आणि सुहेलदेव भारतीय जनता पार्टी यांच्याशी भाजपनं युती केली, त्यामुळे यादवेतर ओबीसी मतं भाजपला मिळाली। यामध्ये पटेल कुर्मी जातींचा समावेश आहे। त्याचवेळी समाजवादी पक्षाची मुस्लिम यादव आघाडी तर बसपाची जटाव विरुद्ध इतर जातीय आघाडी ही भाजपच्या पथ्यावर पडली। उत्तर प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत म्हणजेच 2012च्या तुलनेत मतांच्या टक्केवारीत 25% वाढ झाली आहे। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 39.7% मतं भाजपला मिळाली, तर लोकसभेमध्ये मतांची टक्केवारी 42.6 इतकी होती। इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकलीच्या अभ्यासात काही महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आहेत। काँग्रेसच्या राजकारणात मुस्लिमांना जे स्थान मिळालं ते फक्त मुस्लिम प्रतिनिधित्व देण्याच्या निमित्तानं होतं। बऱ्याच वेळा ज्या जागांवर मुस्लिम निवडून येणं कठीण आहे त्या जागांवर मुस्लिमांना उमेदवारी देण्याची खेळी काँग्रेसनं केली। इतिहासातील काही दाखले लोकसभेतले पाहूयात। 2014च्या लोकसभेत फक्त 22 खासदार होते। हा आकडा आतापर्यंतच्या भारताच्या लोकशाहीतला सर्वात कमी मुस्लिम खासदारांचा आकडा आहे। 1957 साली 23 खासदार मुस्लिम होते।
1980 साली सर्वाधिक खासदारांची संख्या 49 इतकी होती, तर मुस्लिम खासदारांचं प्रतिनिधित्व हे बऱ्याच वेळा 20 ते 30च्या दरम्यानच राहिलंय. आता इतिहासातील काही दाखले उत्तर प्रदेशच्या विधानसभेतले पाहूयात. उत्तर प्रदेश विधानसभेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुस्लिम आमदारांचा आकडा 24 आहे. 1967 आणि 69 साली उत्तर प्रदेशातील मुस्लिम आमदारांची संख्या 23 होती. 1957 साली ही संख्या 29, 1960 मध्ये 30, 1991 मध्ये ही संख्या सर्वात कमी म्हणजे 16 होती, तर 1993 साली ही संख्या 24 आणि 2012च्या निवडणुकीत मुस्लिम आमदारांची संख्या ही सगळ्यात जास्त म्हणजे 67 होती. 1977 साली मुस्लिम आमदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे 46 होती. सुवर्ण दुसाने, IBN लोकमत, मुंबई. या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही चर्चा केली ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्याशी. कुमार केतकर सरांना आम्ही हाच प्रश्न विचारला की उत्तर प्रदेशातील हे यश पाहता मोदींची लाट मुस्लिमांमध्ये पण आहे असं म्हणायचं का? केतकर सरांनी काय उत्तर दिलं पहा. मोदींची लाट आहे असं काही म्हणता येणार नाही, पण मोदींचा प्रभाव हा निश्चितच आहे आणि मोदींचा प्रभाव हा समाजातल्या विविध घटकांवरती आहे आणि काही प्रमाणात तो मुस्लिम समाजावरती सुद्धा आहे. मी लखनौमध्ये होतो. लखनौमध्ये मुख्यतः शिया मुस्लिम जे आहेत ते मोदींच्या बाजूचे होते. ते आम्हाला सांगत होते की मोदींचे ते कसे बाजूचे आहेत. त्यामुळे तमाम मुस्लिम, अगोदर शिया कमी आहेत टक्केवारीसुद्धा, परंतु तमाम मुस्लिम मोदींच्या विरोधात आहेत किंवा भाजपच्या विरोधात आहेत असं चित्र आत्ता समाजामध्ये आहे असं मला वाटत नाही. त्याचप्रमाणे तमाम मुस्लिम समाज म्हणजे एक वोट बँक आहे असंही मला वाटत नाही. कारण मुस्लिम समाज तामिळनाडूमधला असेल, केरळमधला असेल, महाराष्ट्रातला असेल, उत्तर प्रदेश, बिहार ह्या सगळ्या ठिकाणच्या मुस्लिमांची संस्कृती, जीवनशैली, राजकीय पक्ष आणि राजकीय विचारसरणी ही फार वेगवेगळी आहे. त्यामुळे हे सगळे मुस्लिम आपल्या देशातले 17-18% म्हणजे जवळजवळ 18-19 कोटी हे सगळे एकाच मुस्लिम वोट बँकचा भाग आहेत असं मानणं म्हणजे राजकीय अडाणीपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. नक्की. केतकर सर, धन्यवाद या सगळ्या संदर्भात अधिक बोलल्याबद्दल. नवी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फर्स्ट पोस्टचे एग्जीक्यूटिव एडिटर अजय सिंह. अजय सर, यूपी में हमने हमेशा देखा है कास्ट इक्वेशन बहुत ज्यादा वाइब्रेंट रहा है, तो बीजेपी ने ये कैसे वर्कआउट किया? देखिए, एक तो साफ बात जैसा हमने बताया कि बिहार जैसा जो एक सामाजिक अलायंस होता है ना, वो नहीं था. यहाँ पे जो अलायंस था वो कास्ट का अलायंस था और वो कास्ट भी अलग अलग थे. दूसरी चीज़ ये थी कि मायावती और अखिलेश दोनों एक एश्योरेंस नहीं दे पा रहे थे इलेक्टोरेट को कि उनके पास कोई ऑल्टरनेटिव है. यानी सरकार जैसे यहाँ पे चली है 5 साल, उस 5 साल से अलहदा कोई और रास्ता होगा. बीजेपी वहीं पे सेंटर को देखते हुए एक एश्योरेंस कहीं दे रही थी कि उसके पास एक ऑल्टरनेटिव है. तो लोगों को लगा कि इतने साल से उन्होंने देखा है बीएसपी और एसपी, तो इस बार कोई अलग एक्सपेरिमेंट होना चाहिए. और दूसरा सबसे बड़ी बात जो थी वो स्ट्रेटजिक लेवल पे बीजेपी ने ये इलेक्शन बहुत अच्छे ढंग से ऑर्गेनाइज किया. यानी बूथ के लेवल पे उनके लोग बहुत एक्टिव थे और बूथ के लेवल पे लोगों को लाया गया वोट डालने के लिए, जो कि बाद में अगर आप देखें तो उनके पास वो एक अच्छा रिजल्ट दे गया. और दूसरा, अपोजिशन की तरफ कोई ऐसा विश्वसनीय फेस नहीं था, चेहरा नहीं था जिसकी तरफ लोग जा सके. बिल्कुल बिल्कुल. अजय सर, बहुत बहुत शुक्रिया हमसे जुड़े रहने के लिए. एक छोटासा आपण कार्यक्रमामध्ये ब्रेक घेणार आहोत. अजून काही विषयांकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. पहा फक्त IBN लोकमत. विकासाचा अजेंडा पुढे करत मुस्लिम, दलित, ओबीसींची मतं काही प्रमाणात का असेना भाजपनं स्वतःकडे वळवली. आता प्रश्न उपस्थित होतो, मुस्लिमांनी खरंच भाजप सोडून इतर पक्षांवर विश्वास ठेवणं योग्य होतं का? पाहूयात विश्लेषण.
पंजाबच्या दंगलींसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर काँग्रेसची त्यातून काहीशी सुटका झाली. पण गुजरातच्या दंगलींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर माफी न मागितल्यामुळे विरोधक त्यांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. पण वस्तुनिष्ठ अभ्यास केला तर स्वतंत्र भारतात झालेल्या दंगलींसाठी भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांना मात्र तितकंसं जबाबदार धरलं गेलं नाही. त्या संदर्भातलं लिखाण ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रकाश नंदा यांनी केलंय. काँग्रेस स्थित राज्यात झालेल्या दंगलींची संख्या भाजप स्थित राज्यांपेक्षा जास्त असल्याची वस्तुनिष्ठ माहिती नंदा सांगतात. भारतामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत 14.4% मुस्लिम आहेत. आर्थिक निकषांचा विचार केला तर हे मुस्लिम गरीब वर्गात मोडतात. सच्चर कमिटीनं दिलेल्या अहवालानुसार एकूण मुस्लिमांपैकी 31% मुस्लिम दारिद्र्य रेषेखाली जगतायत. या मुस्लिमांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा अहवाल 2013 साली झालेल्या सर्व्हेतून पुढे आलाय. नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या अहवालात विशेष बाब पुढे आली ती म्हणजे ज्या नेत्यांनी मुस्लिम कार्ड खेळलं त्यांनी प्रत्यक्षात मुस्लिमांसाठी कोणतेही धोरणात्मक कार्यक्रम राबवले नाहीत. गुजरात आणि केरळ ही 2 राज्य अशी आहेत जिथे मुस्लिमांच्या विकासाचा वेग सर्वाधिक होता. 2004 ते 2009 दरम्यान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना मुस्लिम प्रगतीचा वेग सर्वाधिक असल्याची आकडेवारी नॅशनल सॅम्पल सर्व्हेनं दाखवली आहे. 2004 आणि 5 साली गुजरातच्या ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील मुस्लिमांची संख्या ही 31% होती. 2011 ते 12 सालापर्यंत ही संख्या 7% कमी झाली. तर गुजरातच्या शहरी भागात 2004 आणि 5 साली दारिद्र्य रेषेखालचे मुस्लिम हे 42% होते. तर हीच संख्या 2011 ते 12 पर्यंत 14.6% खाली आली. थोडक्यात काय तर मुस्लिमांमधील आर्थिक स्तर मोदींच्या मुख्यमंत्री काळात वाढल्याची ही वस्तुनिष्ठ माहिती. भारताच्या अर्थसंकल्पात उत्पन्नाची आकडेवारी ज्यात मोजली जाते त्यानुसार जास्तीत जास्त दर माणशी खर्च ग्रामीण गुजरातमध्ये 209 रुपयांवरून 291 पर्यंत वाढला. तर शहरी गुजरातमध्ये ही आकडेवारी 259 रुपयांवरून 328 पर्यंत वाढली, ती सुद्धा मोदींच्या कार्यकाळात. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील मुस्लिम भारतामध्ये सर्वाधिक आहेत. मुस्लिम आणि मोदींचे इक्वेशन काय आहे तेही पाहूयात. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पोलीस दलात मुस्लिमांना विशेष प्रतिनिधित्व मिळालं. गुजरातमध्ये फक्त 9% मुस्लिम आहेत, पण पोलीस दलात 11% मुस्लिमांची संख्या आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या इतर पक्षीय मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. या सगळ्या आकडेवारीचा अभ्यास केल्यावर भाजपला जातीयवादी किंवा धर्मांध म्हणण्याचा विरोधकांचा कांगावा या निमित्तानं प्रकाश धोतात येतो. सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई. देशातील राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा उत्तर प्रदेशासाठी भाजपनं व्यूहरचना नेमकी कशी केली त्यावरही नजर टाकू. उत्तर प्रदेशात एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न देता भाजपनं 312 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तरीही मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजप विजयी झाले. याचाच अर्थ मुस्लिमांनी भाजपला मतदान केल्याचं सिद्ध होतंय आणि हेच मायावतींचं मोठं दुखणं आहे. मायावतींनी तब्बल 98 मुस्लिमांना उमेदवारी देऊन सुद्धा विशेष यश मिळालं नाही. त्यामुळेच मायावतींना हा पराभव जिव्हारी लागलाय. वोटिंग मशीन ने बीजेपी के सिवाय किसी दूसरी पार्टी के वोट को स्वीकार ही नहीं किया है, अधिकांश स्वीकार ही नहीं किया है, या फिर अन्य पार्टियों के वोट भी बीजेपी के ही खाते में चले गए हैं. भाजपनं नेमक्या कोणत्या मुस्लिम बहुल भागात विजय मिळवलाय तेही पाहूयात. देवबंद, चांदपूर, मोरादाबाद नगर, नूरपूर, नानपारा आणि नागपूर या मतदारसंघात भाजपला यश आलंय. राजकीय तज्ञ या विजयाचं विश्लेषण करताना मुस्लिम मतांची सपा आणि बसपामध्ये झालेली विभागणी असं विश्लेषण करतात.
गोवंश हत्याबंदीनंतर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर परिसरात दंगल झाली। त्याचवेळी भाजप आणि समाजवादी दोघांनीही हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी ही दंगल चिघळेल असंच धोरण ठेवल्याची टीका तज्ञ करतात। या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हिंदूंची एकगठ्ठा मतं भाजपला मिळाल्याचं सांगितलं जात आहे। पण एकगठ्ठा मुस्लिम मतं समाजवादी किंवा काँग्रेस किंवा मायावती यांना कोणालाच पूर्णपणे मिळाली नाहीत। उलट त्यातील काही मतं विकासाच्या नावानं भाजपनं स्वतःच्या खिशात घातली। आता काही मुद्दे जे मुस्लिमांच्या जिव्हाळ्याचे आहेत। ट्रिपल तलाक हा मुद्दा मुस्लिम महिलांच्या मनात घर करू नये। RSSनं 10 लाख मुस्लिम महिलांच्या सह्यांचं निवेदनच या निर्णयाविरोधात सादर केलं। पहिल्यांदाच भाजपनं ट्रिपल तलाक विरोधात इतकी ठोस भूमिका मांडली आणि त्यामुळे मुस्लिम महिलांना सुद्धा भाजपचं मतदार व्हावंसं वाटतंय। युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा मुस्लिमांमधील ठराविक सुशिक्षित वर्गाला पटलेला आहे। मात्र मुस्लिम भाजपला मतदान करतायत ही संस्कृती नसल्यामुळे ते स्वीकारण्याचं धाडस मुस्लिम जनता करू पाहत नाहीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मुस्लिम राष्ट्रीय मंचची स्थापना करून मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय। यासाठी काही प्रमाणात मुस्लिम उत्सुक सुद्धा आहेत। त्याचवेळी भाजपनं सुद्धा हिंदुत्वाचा अवाजवी गाजावाजा न करता किंवा राम मंदिराच्या नावानं पुन्हा हिंदुत्वाची कट्टर भूमिका न घेता इतर धर्मियांना सुद्धा तितकंच सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती कायम ठेवावी लागेल आणि त्याचवेळी विकासाचाच मुद्दा कायम ठेवणं ही भाजपची विशेष जबाबदारी असेल। सुवर्ण दुसाने, IBN लोकमत, मुंबई। ज्येष्ठ पत्रकार तुफिल अहमद यांच्याशी याविषयी आम्ही संवाद साधला। त्यांना आम्ही विचारलं की यावेळेला वोटर्सची जी खूप मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे तर बीजेपीने भाजपनं यावेळेला हे कसं शक्य करून दाखवलं, त्यावर तुफिलनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। यूथ है आज का नौजवान, ये नया कंट्री है। मैंने पहले भी कहा ना कि आप यहाँ पे देखें कि 55% पॉपुलेशन अंडर 25 है, 70% पॉपुलेशन जो है अंडर 35 है। ये कौन लोग हैं? इन्होंने इमरजेंसी नहीं देखा, इन्होंने पार्टीशन नहीं देखा हुआ है। इनका जो वैल्यूज हैं, इनके जो एटीट्यूड्स हैं वो कौन डिफाइन करता है? वो कॉन्स्टिट्यूशन डिफाइन करता है। कॉन्स्टिट्यूशन एक सिर्फ किताब नहीं है, पन्ना नहीं है। वो 1950 में जब से लागू हुआ उसके जो वैल्यूज हैं, राइट टू इक्वलिटी है, लिबर्टी है, ये सारे इशूज़ हमारे यूथ के एटीट्यूड्स को, एस्पिरेशंस को डिफाइन कर रहे हैं। और यही वजह है कि आज की तारीख में देखें कि कुछ ऐसे इशूज, तलाक का, ट्रिपल तलाक का इशू हो, यूनिफॉर्म सिविल कोड का इशू हो, ये कभी इशू नहीं बने, लेकिन आज की तारीख में ये नेशनल इशू है। और वो कॉन्स्टिट्यूशन कहीं ना कहीं हमारे यूथ के माइंडसेट को ड्राइव कर रहा है कहीं पे। तो ये जो मुझे लगता है कि ये बीजेपी के पक्ष में जा रहा है। तरी सगळ्यांना प्रश्न पडला असेल की उत्तर प्रदेशमध्ये कसलेले राजकारणी असताना भाजपनं एवढा मोठा बदल कसा काय करून दाखवला। आपण त्याविषयी जाणून घेऊया एका छोट्या ब्रेकनंतर। तेल लावलेल्या मल्लांप्रमाणे कसलेले राजकारणी उत्तर प्रदेशात असताना सुद्धा भाजपनं त्यांना पराभवाची धूळ चारली आहे। आपण पाहणार आहोत याचीच कारण मीमांसा। मायावतींच्या बसपाच्या रॅलीची सुरुवात कुराणाच्या उद्घोषानं व्हायची। इन्हीं वर्गों में से मुस्लिम, सिख, ईसाई, पारसी व बौद्ध इस गुलामी भरी जिंदगी से निजात दिलाए। तरीही मुस्लिमांचा किंवा दलितांचा मसीहा म्हणवणाऱ्या मायावतींना दलितांची एकगठ्ठा मतं मिळू शकली नाहीत। राहुल गांधींनी दारुल उलूम देवबंदला भेट देऊन सुद्धा मुस्लिमांची एकगठ्ठा मतं मिळाली नाहीत। मायावतींना मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देत मुस्लिम कार्ड खेळलं, पण या समाजानं मायावतींना नाकारलं। या मुस्लिम समाजावरती विशेष प्रभाव पाडू शकल्या नाहीत। तर राहुल गांधी हे फक्त स्वतःच नापास झाले नाहीत, तर त्यांनी समाजवादीची सायकल सुद्धा पंक्चर केली। राहुल गांधी आपल्याच पक्षातल्या ज्या कॅप्टन अमरिंदर सिंगांचा राग करायचे त्यांनीच काँग्रेसला तारलंय हे लक्षात घेत आत्मपरीक्षण केलं तरी खूप झालं।
उत्तर प्रदेशात भाजपची बिहारप्रमाणे हार होईल अशी भीती काहींना वाटत होती, कारण समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची युती झाली होती. अखिलेश यादव व नितीश कुमार यांची तुलना होत होती. अखिलेश यांनी विकासाचा मुद्दा मांडून नवीन प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. महामार्ग बांधले, लॅपटॉप दिले, लोकप्रिय योजना राबवल्या, हे अखिलेश यांचे मुद्दे. काँग्रेसशी युती करून अखिलेश यांनी मुस्लिम व उच्चवर्णीयांची मते खेचण्याचा प्रयत्न केला, पण तो साफ फसला. बिहारमध्ये लालू प्रसाद यांनी नितीश कुमार यांची ताकद वाढवली, पण अखिलेश यांची ताकद काँग्रेसमुळे वाढलीच नाही. उलट काँग्रेसने समाजवादी पक्षाला साफ आपटवलं. सपा काँग्रेस युतीचं रसायन पूर्णपणे फसलं. काँग्रेसशी अखिलेश यादव यांनी युती केली, अर्थात युक्ती सुद्धा केली, पण भट्टी काही जमलीच नाही. काँग्रेस व समाजवादी पक्षांच्या कार्यकर्त्यात एकवाक्यता नव्हतीच. काँग्रेसची मतं समाजवादीकडे वळली नाहीत. अखिलेश विरुद्ध भाजपचे प्रचारक हेच चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या वतीनं अखिलेश हे लक्षवेधी प्रचारक होते. राहुल गांधी, डिंपल यादव यांनी कनिष्ठ भूमिका पार पाडली. प्रियंका गांधी यांनी फक्त 2च सभा घेतल्या. बनारस में हमने रोड शो किया, तब से मोदी जी वहां पे फायर करने की कोशिश कर रहे हैं. अखिलेश आणि राहुल यांनी रोड शो केले, पण त्यात दम नव्हता. या उलट वाराणसीमध्ये पंतप्रधानांनी झंझावात निर्माण केला. तब्बल 3 दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये तळ ठोकून होते. नरेंद्र मोदींनी अत्यंत पद्धतशीरपणे संघाच्या कार्यशैलीतनं घराघरामध्ये भाजप पोहोचवली. संघाच्या 1600 कार्यकर्त्यांनी डिमॉनिटायझेशनचा फायदा सांगणारं मोदींच्या सहीचं पत्र उत्तर प्रदेशात घरोघरी जाऊन दिल्याची माहिती वृत्तपत्रांनी दिली. थोडक्यात मोदींनी राहुल, अखिलेश, मायावती यांच्या पायाखालची जमीन कधी काढून घेतली हे विरोधकांना सुद्धा शेवटपर्यंत लक्षातच आलं नाही. तर अमित शहांनी प्रत्येक भाजपच्या कार्यालयापर्यंत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं नेटवर्क जोरदार सक्रिय करण्यात यश मिळवलं. गल्ली, रस्ते, विभाग, शहरं अशी योग्य जोडणी करत भाजपचा कार्यकर्ता मतदारांना मतदान कार्यालयापर्यंत बरोबर पोहोचवण्यात यशस्वी झाला. तर ज्या 308 मतदारसंघात भाजपला लीड मिळालं, त्यातले काही मतदारसंघ हे मुस्लिम बहुल आहेत, जिथे फक्त हिंदूंनी मतं दिली असं म्हणणं साफ चुकीचं ठरू शकेल. काही जणांनी मुस्लिम मतदार भाजपच्या बाजूने असल्याचं नाकारण्याचा प्रयत्न केला असला तरी मुस्लिमांचे मसीहा म्हणवणाऱ्या काँग्रेस, सपा आणि बसपाला मुस्लिमांनी नाकारलं हे वास्तवच मुस्लिम भाजपकडे वळतोय हे सांगण्यासाठी पुरेसं आहे. मुसलमानों को न वोट की मंडी का माल और न ही कोई घृणा की वस्तु समझे, उसे अपना समझे. बसपाचं सोशल इंजिनिअरिंग मॉडेल यावेळी भाजपनं यशस्वी केलं. तर दलित मुस्लिमांना सुद्धा काही प्रमाणात का असेना, पण नरेंद्र मोदीच आपला मसीहा आहेत असं वाटू लागले. मोदींचा करिश्मा आणि अमित शहांनी घेतलेले अपार कष्ट यामुळे भाजप दणदणीत विजयाकडे पोहोचला. तर दलित, मुस्लिम भाजपचे मतदार झाले आहेत, ही बाब हा समाज सार्वजनिकरित्या आता सांगू शकेल का, एवढाच प्रश्न आहे. सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई. उत्तर प्रदेशातल्या निवडणुका, भाजपची रणनीती या सगळ्या संदर्भातलं हे विश्लेषण मोदींचं मुस्लिम उत्तरायण या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. हा कार्यक्रम पुन्हा पाहायचा असेल आपण आमच्या वेबसाईटवर पाहू शकता. पहा फक्त IBN लोकमत.